गेल्यावर मी एकली पडीन की इथं. का म्हणून? पांडुरंग हाय, हलसदनात आप्पा आहेत. तू माझ्यापासून लांब चाललास की रे बाळ. कधी भेटायचं झालं तर आठवण काढ. येईन म्या. माझी इच्छा आहे नव, म्या इथं नाही राहायचं. तसं करून बघ, मला काय बी होणार नाही. बाहेर समजा जग आहे माझ्या समोर. बाहेर कुठं तर भेट होईलच. तुझ्या घराचा कवा उमरा नाही वरहणला, कवा बाहेर भेट व्हाय. नाही झालं तर वारीला जाईन त्या. मग तिथं भेटायचं ठरलं असेल तर काय सांगावं. रडू नका. कधी बी कुणाला सवतावून त्रास दिला नाही. तरी बी तुला वाटत असेल माझं काय चुकलं, मनात काय ठेवू नको. नाही, माझ्या मनात काय बी नाही. कवा कवा आपल्या मनात नाही असं बी वागायला लागतं. खरं आहे. जातो मी. पुन्हा कवा भेट व्हायची ठाव नाही. चल सर, बाच्या पाया पडू. असं असं आय, अगं गप की जरा. असं कशा पाय करतेस? तू असं करत राहिली तर पाय तर निघल का माझा? उगा काहीतरी कारण नका हुडकू. काळजी घे बाबा. अगं किती तर सांगशील तीच. नाही घेईन काळजी. तू बी घे. काय बी होणार नाही मला. तू जर जेवण सोडलंस तर बघ, मी जेवत जा. काळजी. त्याच्याकडनं काय बी झालं तरी सांभाळून घे बाय. दोघं बी भांडू नका. तू काळजी नकस करू. चला निघतो. काम झालं तुम्ही. वेलकम. बाबा गेल्या वेळेस पण असंच बोलला होता, पण काय बी झालं नाही. मंगळ्या, अरे गेल्या वेळाला तुम्ही रिकाम्या हाताने आला होतात. त्याच्यासाठी काहीतरी घेऊन यावं लागत असतंय. पण बाबा या येळेला पैका, धान्य, कोंबड समजा दिले की. एक मेंढी घेऊन या, मग बघा कसं काम होतं. पण बाबा होईल ना? बघ, अरे बाबा होईल म्हणलं ना, मग होईल. जरा कळ श्वास आहे शिका की. किती काढायची बाबा?
काम होणार आहे ना मग फळ काढावं लागत असते जा निघा आता येताला संग बोलत्यात निघा हा आणि मारले याला लक्षात पहा होय होय भेंडी आई पैसे अव बहिरी आष्टे जर भक्त येत राहिले ना त्याचा माल होणारच अहो त्या तात्याला जसा मंत्र दिला ना टिटिम टिटिम विच्ची विच्ची मला विद्या क्या खाता देईन असा मंत्र देतो की मग बघू कोण तुझ्या केसाला धक्का लावतं ते बाप्पा मला बोली बाप्पा सपनात बी बाप्पा बाळप्पा बाळप्पा मी आलो बाळप्पा 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 थांब देवप्पा एक पाऊल जरी पुढे टाकलास तर पुन्हा मागे घेता येणार नाही बाळप्पा मी आलो बाळप्पा मंगळ्या या देवप्पाच्या मागे जा आणि काय करतो त्याच्यावर नीट लक्ष दे बाप्पा दिवस भरत आलेत या देवप्पाचे बाळू ए बाळू अरे थांब की रे ए बाळू थांब की जरा काय रे गुंडप्पा काय झालं काही झालं नाही गाव सोडून निघालास असं समजलं म्हणून तुला भेटायला आलो अरे तुला सांगितलं होतं की मी जाणार आहे म्हणून होय पण त्या लगेच निघशील असं वाटलं नव्हतं रे लवकर उशिरा असं काय बी नसतं वेळ आली का कुणाला बी काय करता येत नाही बरे तुझं मला अजूनही असं वाटतं की गावातच थांबावं मला बी मस्त असं वाटत पान ऐकायचं आता त्याला वाटतंय का मी तिकडे गेलो का सुधरीन म्हणून यो अरे सुधारण्यासाठी तू बिघडलास कधी बाळू गुंडप्पा तुला वाटतंय का मी बिघडलो नाही मला कुठं कसं वाटत काय म्हणतो मी तुझ्या वडिलांशी एकदा बोलू का रे नग काय बी उपयोग व्हायचा का नाही होणार हवं तर मी बोलतो तुझ्या वडिलांशी मी हात जोडेन त्यांच्या समोर तू का हात जोडणार माझ्यासाठी ते बाळू कारण गावकऱ्यांना गावाला आणि मलाही तुझी गरज आहे रे मी इथनं चाललो आहे म्हणजे काहीतरी वाढून ठेवलं असलंच की तुमच्यासाठी माझ्या बिगर काय बी अडायचं नाही तुमचं अरे असं नाही रे बाळू पण तू असलास की एक प्रकारे काळजी नसते हो पण अरे गेलास की गाव एकदम मोकळं मोकळं वाटेल मला सुद्धा एकटं एकटं वाटेल रे थोडा वेळ गेला का समजा नीट होईल गुंडप्पा तरी मी काय म्हणतो मी एकदा तुझ्या वडिलांशी बोलून बघू का फक्त एकदा बोलून बघतो काम झालं तर ठीक आहे नाहीतर माझ्या विश्वास ठेव त्यानं काय बी होणार नाही समजा माझ्या भल्यासाठी चाललंय असं वाटतं माझ्या घरच्या यो बाळू अरे तुझ्यामुळे सगळ्यांचं भलं होतं तुझं तर कायमच भलं होणार रे गुंडप्पा पंथाकडनं गावची जबाबदारी घ्या आता गावाकडे नीट ध्यान दे होय बाळू तू जातोयस मला विसरणार नाहीस ना रे गेलास तरी अधून मधून भेटत राहू मी येईन तिकडे कवा बिन काय बी मदत लागली तर मी आहेच नाही सरणार नका काळजी अरे कोणी दुसरं असतं तर म्हटलं असतं की काळजी घे म्हणून पण तुला काय म्हणणं तेच समजत काय बी नग मग गवताची काळजी
आणि होय, गोऱ्या सरकारची चाकरी करू नको कधी, काय बी झालं. होय. येतो. चल चल. गुंडू, गुंडप्पा, काय झाले? कसला विचार करतो आहेस? काही नाही. बोल काहीतरी. कसला विचार करतो आहेस? यो बाळू त्याच्या सासरी गेला. काय? हो, तो आणि त्याची बायको. मग तू एवढा का नाराज आहेस? अय्यो, त्याची जाण्याची इच्छा नव्हती, तरीही त्याला जावं लागलं. जे काय होतंय ते चुकीचं होत आहे. काही चुकीचं होत नाही. बाळूच्या घरच्यांनी माझ्या शब्दाला किंमत दिली म्हणून बाळूला पाठवण्यात दिले. हा, कोर्ट वगैरे आपल्यासाठी नाही हे समजलं असेल त्यांना. अय्यो, ते काही असलं ना तरी गावाला आणि गावकऱ्यांना गरज आहे बाळू. अय्यो, काही गरज नाही बाळूची गावाला. गावाला आपली गरज आहे. गावात काही झाले तरी गावकरी आपल्याकडे येतात, बाळूकडे नाही जात. अय्यो, आणि आपल्याकडून काही झालं नाही तर शेवटचा पर्याय बाळूच असतो. आणि बाळूकडे गेल्यावर काम होत नाही असं कधी होत नाही. गुंडू, बाळू तुझा मित्र आहे, तुला त्याचे पट्टे हे सगळं ठीक आहे, पण कुणालाही बाळूची गरज नाही. उलट लहानपणापासून गावातून बाळू निघून जावा असेच गावकऱ्यांना वाटते आणि आजही वाटते आहे. अयो वैजंता, बोलायचे म्हणून काहीही बोलतो. अयो, अशा आनंदाच्या क्षणी नको त्या विषयावर चर्चा नको. तू एक काम कर, आपल्यासाठी गोड काहीतरी कर. होय होय. गुंडू, तू पण सोड तो विषय आणि काय खाणार ते सांग. अय्यो, मी काहीही खाणार नाही. तुम्हाला काय करायचं ते करा, मला काही नको. अय्यो वैजंता, तू आपल्यासाठी खीर कर. हा, त्याला खायची असेल तर खाईल, नाही तर राहिलं. अय्यो, त्या बाळूच्या घरच्यांनी माझा मान ठेवला, गावासमोर माझं नाक कापू दिलं नाही. अय्यो अय्यो, जा वैजंता जा, खीर कर, खीर कर. अय्यो, खीर. आम्ही तर खीर खाणार.
चाललो आहे म्या. पुण्यांदा कवा भेट होईल नाही ठाव. भेटायचंच आहे तर दडतोयस कशा पाय. ये बाहेर. अरे काय पाप केलं आहेस का तू. दडतोय कशा पायी. आम्ही इष्टभर एवढ्या चुका केल्या आहेत का त्याला पाप बी म्हणता याचं नाही. काय केलं त्या परीस आता काय करतोय ते महत्वाचं आहे. पण मला तर काय बी समजना आम्ही काय करू. पंढरपूरला जा. पांडुरंगाचं दर्शन घे. आणि तुझं दर्शन घ्यायचं असेल तर मला भेटायचं असेल तर मनापासून आठवण काढ. सवतावून येईन. हे बाळू म्या बी येऊ का रे तुझ्या संग. मला काय अडचण नाही. तुझी वाट इगळी हाय. म्या पंढरपूरला गेलो तर माझी समधी पाप धुतली जात्याल. मनापासून पांडुरंगाच्या पायावर डोकं ठेवलं तर जगातली कुठली बी पाप धुतली जात्यात. तसंच तुझे बी पाप धुतली जाते. म्या पंढरपूरला तर जातोच पण तिथनं माघारी आल्यावर काय करू. अरे तू पांडुरंग आहे की जो सांगल तुला काय करायचं. आणि मला तुझी सेवा करायची असेल तर त्याची गरज नाही. तेव्हा तुझं डोळं उघडलं तेव्हाच आपल्या वाटा वेगळ्या झाल्या. तिथून मोर म्या लोकांची सेवा कर. एक बी चूक नाही करायचो. हवाय मला ते. जा. तुझ्या हात मला एक गाव भंडारा लावशील. शक्ति जीवन उद्धारी. त्रिनेत्री शक्ति जीवन उद्धारी.